नागपुरातील महाल परिसरात रात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे। 3 बाईकवर आलेल्या 6 जणांनी दोनदा फायरिंग केलं। अंमली पदार्थ तस्करांच्या अंतर्गत वादातून हे फायरिंग झाल्याचं कळतंय। वर्चस्व आणि दहशत पसरवण्यासाठी गोळीबार झाल्याचं सांगितलं गेलंय। कोतवाली पोलिसांकडून फरार आरोपींचा सध्या शोध सुरू आहे। तर नागपूरच्या महाल परिसरातील कोठी रोड इथं रात्रीच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं प्रचंड खळबळ माजली आहे। दोन आरोपी आहेत, एकमेकाला ते आरोपी ओळखतात। पूर्वीच्या काही गुन्ह्यांमध्ये सुद्धा हे आरोपी सोबत होते। त्यांच्यामध्ये एकमेकाच्या वर्चस्वातून प्राथमिक स्वरूपात गोळीबार झालेला दिसून येतो। त्याच्या अनुषंगाने आम्हाला जे CCTV फुटेज आणि फिर्यादीच्या पद्धतीने माहिती सांगतोय, त्याच्या अनुषंगाने कुठेतरी दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी प्राथमिकदृष्ट्या झालेला दिसतोय। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याशी। जितेंद्र, नेमकं काय घडलं होतं? कस्तुरी महाल परिसर हा अतिशय संवेदनशील परिसर असा म्हणता येईल, कारण या परिसरामध्येच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि येथून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर ही गोळीबाराची घटना झालेली आहे। कोठी रोड महाल आहे, कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत। इथे मध्यरात्रीच्या सुमारास 3 बाईकवरून 6 जण आले आणि त्यांनी गोळीबार केला। या गोळीबाराचं कारण सध्या तरी जे माहिती पडते ते वर्चस्व आणि दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हा केलेला गोळीबार असल्याचे संशय जो आहे तो पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। या प्रकरणी आरोपींची ओळखही पटलेली आहे। 2 आरोपींची, एक रवी महतो आणि एक काकडे म्हणून आहेत। या गुन्ह्यामागे दहशत पसरवणे, त्याचबरोबर या गुन्हेगारांवर अंमली पदार्थ विकणे आणि त्याची खरेदी करणे अशाही प्रकारची यापूर्वीचेही गुन्हे असल्याची जी माहिती आहे पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे आता पोलीस जे आहेत ते या आरोपींचा शोध घेत आहेत। मात्र ज्या प्रकारची ही घटना झालेली आहे त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर, खास करून नागपुरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।